आकाशवाणी मुंबई प्रसारित करत आहोत विनोबांचे विचार सौंदर्य. डॉक्टर धनश्री लेले यांचं व्याख्यान. विनोबा म्हटलं तर 3च अक्षर, पण ह्या 3 अक्षरांमध्ये काय काय सामावलंय असं विचारलं तर ज्ञान, कर्म, भक्ती हे 3 योग त्याच्यामध्ये दिसतात. शिक्षणाधारेमधले योग, उद्योग, सहयोग हे 3 योग दिसतात. शिक्षक, गातुविद, आचार्य हे शिक्षकांचे 3 प्रकार सामावलेत. श्रुती, स्मृती आणि कृती या 3 गती सामावलेत. मनन, चिंतन, विवेक हे विचारांचे 3 टप्पे सामावलेत. कवी, संत, ऋषी ह्या 3 जीवनप्रणाली सामावलेत. थोडक्यात अंधारातून तेजाकडे आणि क्षणिकापासून चिरंतनाकडे नेणारा मार्ग म्हणजे विनोबा. सध्या आपल्या सगळ्यांची स्थिती ही गोल खोलीला कोपरा शोधणारे असे आपण झालोयत. पण विनोबा मात्र कुठल्याच कोपऱ्यात उभे राहायला तयार नसतात. काहींनी त्यांना गांधीवादी म्हटलं, काहींनी त्यांना अहिंसावादी म्हटलं, काहींनी त्यांना खादीवादी म्हटलं. पण विनोबांचं साहित्य वाचल्यानंतर लक्षात येतं की ते कुठल्याच वादामध्ये कधी पडले नाहीत. त्यांच्यावरती वादी असं जर म्हणायचं असेल तर 2च शब्द सुचतात. एक म्हणजे ते समन्वयवादी होते किंवा ते संवादी होते. उदाहरण सांगते. एकदा काशीला खूप मोठी चर्चा चालू होती, म्हणजे वादविवाद चालू होते. कसले तर अद्वैतवाद आणि द्वैतवाद यांचा एकमेकांशी सामना चालला होता आणि चर्चा अगदी रंगात आली होती. आणि बघता बघता अद्वैतवाद्यांचा विजय झाला. विनोबा तेव्हा खरं तर तरुण होते, म्हणजे कॉलेजच्या जीवनात जे वय असेल त्या वयाचे होते. विनोबा पहिल्यापासून तो वाद ऐकायला तिथे उपस्थित होते आणि अद्वैतवाद्यांचा विजय झाल्यानंतर तरुण विनोबा उभे राहिले आणि न डगमगता म्हणाले की अद्वैतवाद्यांचा झालेला पराभव हे ऐकल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित झाले. म्हणाले, मुला तुला कळलंय ना, अद्वैतवाद्यांचा जय झालाय, ते यशस्वी झाले आहेत, त्यांचा विजय झालाय. त्यावर विनोबा हसत हसत म्हणाले की माझ्यापेक्षा वेगळा कुणीतरी आहे असं ज्यांना वाटतं त्यांना मी अद्वैतवादी मानतच नाही. जर तुम्ही अद्वैतवादी असाल तर माझ्यापेक्षा वेगळा कुणीच नाही हाच तुमचा विचार हवा आणि तुम्ही इथे वादासाठी येतासुद्धा कामा नये. असा मुळापर्यंत एखाद्या विषयाच्या घेऊन जाणारा मार्ग म्हणजे विनोबा. एकदा विनोबांनी विचारलं की तलवारीचा सामना कशानं? समोर बसलेल्या श्रोत्यांनी उत्तर दिलं, तलवारीचा सामना हा तलवारीनंच करायला हवा. विनोबा गालातल्या गालात हसत म्हणाले, तलवारीचा सामना तलवारीनं करत नाहीत. तलवारीचा सामना आधी ढालीनं करावा लागतो. समोर येणारा वार आधी ढालीनं अडवावा लागतो आणि मग आपली तलवार चालवावी लागते. सांगायचा मुद्दा, विनोबा हे असे संवादी होते. प्रत्येक गोष्टीमधली हार्मनी शोधून काढणं ही विनोबांची खासियत होती. हे विनोबांचं विचारांचं वैशिष्ट्य होतं. मुळात विनोबांचे विचार हे अतिशय तेजस्वी होते. त्यामुळे विनोबांचा अगदी 1957च्या भाषणातला एखादा विचार, 1940च्या लेखातला विचार किंवा 32मधले त्यांनी जी गीता प्रवचनं लिहिली त्यातला विचार किंवा 1915च्या चर्चेतला एखादा विचार किंवा 1903मधला घरात आजोबांशी गप्पा मारतानाचा विचार, यातला कुठलाही विचार हा कधीही जुना झाला असं म्हणता येत नाही. विनोबांच्या विचारांचं नित्यनूतनत्व हे कायम टिकणारं आहे. खरं तर माणूस या शब्दातच विचारांचं महत्त्व आहे. माणूस कुठून आला हा शब्द? तर मूळ धातू आहे मन. मन म्हणजे विचार करणे आणि म्हणून जो विचार करू शकतो तो प्राणी म्हणजे मनुष्य, मानव किंवा माणूस. आणि त्यामुळे प्रत्येक माणसाला ही विचाराची शक्ती बहाल केलेली असते. पण आपण सगळेजण प्रत्येक माणसाच्या विचारानं प्रभावित होत नाही. पण विनोबांच्या बाबतीमध्ये मात्र जो विनोबांच्या विचारांच्या जवळ गेला, जो विनोबांच्या साहित्याच्या जवळ गेला, तो विनोबांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. आता पुढचा प्रश्न की असं काय आहे विनोबांच्या विचारांमध्ये? मुळामध्ये असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे विनोबांच्या शैलीतच द्यायला हवं. विनोबांच्या शैलीत म्हणजे विनोबा हे गणिती असल्यामुळे कुठल्याही गोष्टीचं उत्तर हे थोडक्यात सांगतात. त्याला लांबट लावत नाहीत, त्याचा फापट पसारा वाढवत नाहीत. म्हणजे उदाहरण द्यायचं तर 1940 साली त्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी जीवनातलं दुःख हा विषय मांडला. आता जीवनातलं दुःख म्हटलं तर सामान्य माणूससुद्धा एक ग्रंथनिर्मिती करू शकतो. पण विनोबांनी जीवनातलं दुःख यासाठी फक्त 8 मुद्दे मांडले. पहिले 4 मुद्दे ही दुःख कुठली आहेत ते त्यांनी सांगितलं. ते म्हणतात की माझ्या दृष्टीतनं जीवनामध्ये फक्त 4च दुःख असतात.
1. शरीरवेदनात्मक, 2. पापाचरणात्मक, 3. मोहात्मक आणि 4. चिंतात्मक. आणि या सगळ्याचं विवरण करत ते बसत नाहीत. वाचणाऱ्याला तिथे रीडिंग बिटवीन द लाईन्स करायला ते वाव देतात. आपल्याला सहज कळतं. शरीरवेदनात्मक म्हणजे सगळं उत्तम आहे, पण जर शरीर साथ देत नसेल तर ते दुःखच आहे. कधीकधी आपली इच्छा नसतानासुद्धा काही वाईट गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, वाईट आचरण करावं लागतं आणि त्याची खंत, त्याची टोचणी आपल्या मनाला लागते. हे पापाचरणात्मक दुःख. मोहात्मक दुःख तर कायम माणूस हा मोहाला वाहिलेलाच असतो आणि त्याच्यामुळे त्याचं दुःख हे सातत्यानं वाढतं असतं. आणि चिंता, प्रत्येक माणसाला कसली ना कसली तरी चिंता आहे. आणि म्हणून विनोबा म्हणतात की माझ्या मते ह्या 4 पेक्षा वेगळा प्रकार दुःखाचा आणखीन नाही. विनोबांसारखी मंडळी ही फक्त दुःख सांगून थांबत नाहीत, तर त्या दुःखाचे उपाय काय तेही सांगतात. जर दुःख 4 प्रकारचे असतील तर त्याचे उपायसुद्धा 4च असले पाहिजेत. मग शरीरवेदनात्मक याचा उपाय काय? तर नित्यसंयम. म्हणजेच काय? तर आपल्या जिव्हेवरती, आपल्या एकंदरीत शरीराच्या आकृतीवरती माणसानं कायम लक्ष ठेवलं पाहिजे. याला नित्यसंयम असं म्हटलं. पापाचरणात्मक याला सांगितलं की धर्माचरण. धर्म काय सांगतो? योग्य अयोग्य पहा आणि मगच वागा, त्यामुळे पापाचरणाचं दुःख कमी होईल. मोहात्मक दुःख याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांनी तेच सांगितलं की नैष्कर्म्य. नैष्कर्म्य म्हणजे कर्म करा आणि ते कर्म मी केलं असं म्हणू नका, त्या कर्मातनं मला काय मिळालं ह्याचा विचार करू नका. म्हणजे गीतेमध्ये जो कर्मयोग भगवंतांनी सांगितला तोच कर्मयोग इथे नैष्कर्म्य अशा अर्थानं विनोबा सांगतात. आणि 4थं दुःख चिंतात्मक याच्यासाठी उत्तर देताना किंवा त्याचा उपाय सुचवताना विनोबा म्हणतात त्याच्यासाठी ईशश्रद्धा. आता इथे ईश्वर कुठला असला पाहिजे हे मात्र विनोबा सांगत नाहीत. ज्याचा त्याचा ईश्वर वेगळा, प्रत्येकाने ईश्वर मानलाच पाहिजे असंही त्यांचं म्हणणं नाही. त्यामुळे माझी ज्याच्यावरती श्रद्धा असेल ती श्रद्धाच माझ्या चिंता दूर करायला कामी येते, ह्याचा अतिशय सुंदर विचार विनोबा मांडतात. पण हे सगळं दुःख हे 4 मुद्द्यांमध्ये आणि त्याचे उपायसुद्धा 4 मुद्द्यांमध्ये. त्यामुळे विनोबांच्या शैलीमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मुद्देसूदपणा. विनोबा कधीही उत्तर देताना किंवा काही सांगताना भरकटत नाहीत किंवा इकडे तिकडे मुद्दा सोडून जात नाहीत. आणि म्हणून विनोबांची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं अगदी छोटी आहेत. म्हटलं तर फार छोटी पुस्तकं, त्याची किंमतही अगदी कमी आहे, पण त्याच्यामध्ये जो विचार आहे आणि त्या विचारांचा जो प्रकाश आहे तो मात्र अमूल्य असा आहे, तो मात्र बहुमूल्य असाच आहे. मुळात माणसाचे विचार घडतात कधी असा जर प्रश्न आपण विचारला तर आपल्याला उत्तर मिळतं ते म्हणजे त्याच्या जडणघडणीवरती. म्हणजे मनन चिंतन ही नंतरची प्रक्रिया आहे, पण मुळात मनन कसं करावं, चिंतन कुठल्या गोष्टीवरती करावं हे घरातल्या संस्कारातनं सुरुवात होते. विनोबा म्हणतात की माझ्यावरती माझ्या आजोबांचे आणि आईचे विशेषत्वानं संस्कार दिसतात. विनोबांचे आजोबा शंभूराव भावे. शंभूराव हे आस्तिक गृहस्थ होते. विनोबांची आणि आजोबांची चांगली गट्टी जमलेली होती. एकदा आजोबा पूजेला बसले होते. विनोबा त्यांच्या मांडीवरती बसले होते. इतक्यात एक विंचू तिथे आला आणि देवाच्या मूर्तीवरती चढून बसला. ते काही जणांनी पाहिलं होतं आणि म्हणून कुणीतरी पटकन म्हटलं, अरे विंचू विंचू वाहणा आणा, मारून टाका त्याला, मारा. आजोबांनी फक्त हात वर केला आणि सांगितलं, विंचवानं भगवंताचा आश्रय घेतलेला आहे, तो भगवदाश्रित आहे, त्यामुळे त्याला मी मारणार नाही. विनोबा म्हणतात त्या लहान वयातसुद्धा आजोबांचा तो विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला. विनोबांचे डोळे लकाकले आणि विनोबा म्हणतात की मोठेपणी हा विचार माझ्या मनामध्ये एखादा उपनिषदाचा विचार असावा त्या पद्धतीनं तो माझ्या मनामध्ये कायम साठवला गेला. आणि एवढंच नाही, त्या विचाराचा परिणाम माझ्या अभ्यासावरती सुद्धा झाला आणि म्हणूनच मी बायबल आणि कुराण यांचा निष्पक्षपातीपणानं अभ्यास करू शकलो. कारण जो भगवंताचा आश्रित झाला आहे, ज्यानं भगवंताचा आधार घेतलेला आहे, तिथे काही ना काहीतरी सत्य, काही ना काहीतरी तत्त्व हे असतंच, हा विचार आजोबांनी माझ्या मनामध्ये ठेवला. विनोबांनी आपल्या कुराण प्रवचनाच्या प्रस्तावनेमध्ये हे स्पष्ट म्हटलं आहे की माझा अभ्यास किंवा माझं लेखन हे हृदय जोडण्यासाठीच होतं, कधीही त्याच्यामध्ये तुलना करण्याचा मोह मला झाला नाही. मी मगाशी जे म्हटलं की विनोबा हे समन्वयवादी होते, हे उदाहरणसुद्धा
त्याला अगदी योग्य तेच आहे. विनोबांच्या घरी एकदा एका मुलानं चोरी केली, म्हणजे त्यांच्याच शाळेतला मुलगा तो. तो विनोबांबरोबर घरी आला होता आणि त्यानं चोरून गूळ खाल्ला. आजीनं त्याला धरलं आणि आजोबांच्या समोर आणून उभं केलं आणि म्हणाली, "पहा बरं कसा चोर कुठला, गूळ खाल्ला." त्यावर आजोबांनी त्याला जवळ घेतलं आणि आजीला म्हणाले, "चोर नको गं म्हणू त्याला. त्यानं विचारलं नाही आणि गूळ खाल्ला असं म्हण." आणि मग त्या मुलाच्या पाठीवरनं हात फिरवला आणि म्हणाले, की "बाळा, तुला गूळ आवडतो ना? मग येत जा रोज. फक्त विचारून घेत चल. तू विचारून घेतलंस तरी तुला आमच्या घरात गूळ मिळेल बरं का." विनोबा म्हणतात, या प्रसंगाचा माझ्या मनावरती खोल ठसा उमटला. आणि अगदी असाच एक प्रसंग पुढे विनोबांच्या आश्रमामध्ये घडला. विनोबांच्या आश्रमामध्ये तेव्हा एक तरुण मुलगा चोरून विड्या ओढायचा. त्याच्याच मित्रमंडळींनी ही गोष्ट विनोबांच्या कानावरती घातली आणि त्या मुलांची आता असं वाटत होतं त्या मुलांना की बहुतेक विनोबा याला आश्रमातनं बाहेर काढणार. पण घडलं काहीतरी वेगळंच. दुसऱ्या दिवशी विनोबांनी त्या मुलाला बोलावलं आणि स्वतः एक विड्यांचं बंडल विनोबा घेऊन आले आणि त्यांनी त्या मुलाच्या हातामध्ये ठेवलं. म्हणाले, "तुला विडी प्यावीशी वाटते ना? ह्या घे विड्या, खुशाल पी. पण एक कर, चोरून विडी पिऊ नकोस. माझ्यासमोर विडी पीत चल." विनोबांच्या हे लक्षात होतं की काहीही झालं तरी अशी वागणूक तो मुलगा नक्की करणार नाही, तो असं नक्की वागणार नाही. आणि मग विनोबा म्हणतात की ह्या प्रसंगाचा शेवट काय झाला हे सांगायची गरज नाही. त्या मुलानं विडी सोडली. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक वेळेला चुकीला शिक्षा दिलीच पाहिजे असं नाही. आधी चुकीला सुधारण्याची एक संधी द्यायला हवी आणि चुकीला संधी देणं ही सुद्धा एक प्रकारची अहिंसाच आहे असं विनोबा म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी पण हेच सांगितलं की जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबा म्हणतात की जन्माला आलेला कुठलाही माणूस वाईट नसतो. परिस्थिती त्याला वाईट बनवते आणि म्हणून त्याला त्याचं वाकुळेपण सोडण्याची एखादी संधी आपण द्यायला हवी. ज्ञानोबा जे म्हणतात तेच विनोबासुद्धा म्हणतात. विनोबा म्हणतात की माझ्या आईनंसुद्धा माझ्यावर नकळत अनेक संस्कार केले. एकदा विनोबांची आई सगळं रात्रीचं आवरून झाल्यानंतर दुधाला विरजण लावत होती आणि विरजण लावता लावता रामाचं नाव घेत होती. विनोबांनी विचारलं, "आई, सगळी कामं तू करतेस, मग त्या रामाला कशाला सारखं हाक मारतेस?" त्यावर विनोबांची आई म्हणाली, "हे बघ, विरजण मी लावलं, दुधाला चांगलं अगदी फिरवून 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 मी विरजण लावलं, तरी फक्त मी विरजण लावल्यानं दुधाचं दही होत नाही. दुधाचं दही होण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक गोष्टी असतात ज्या सगळ्याचा ताबा माझ्या हातात नसतो आणि म्हणून 99% जरी मी केलं तरी एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी 1% लागतो जो अज्ञात असतो आणि म्हणून त्या 1%साठी मी रामाचं नाव घेते." असं आई म्हणाली की 1% जो आपल्याला माहिती नसतो तो अज्ञात असतो, पण तो असतो आणि त्या अज्ञाताला भक्तीनेच शरण जायचं असतं. हा भक्तीचा संस्कार विनोबा म्हणतात इतक्या लहान वयात माझ्या मनामध्ये झाला. विनोबांच्या घरासमोर शंकराचं देऊळ होतं. तिथे शिवाच्या पिंडीवरती कायम थेंब 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 अभिषेक होत राहायचा आणि ते अभिषेक पात्र भरण्याची जबाबदारी विनोबांच्या आईची होती. पण महिन्यातले 4 दिवस विनोबांची आई त्या मंदिरात जाऊ शकली नाही. तेव्हा तिनं विन्याला सांगितलं की विन्या, जा बरं, अभिषेक पात्र भरलंय की नाही बघ आणि दिवसभर म्हणजे पुढचे 4 दिवस त्याच्याकडे लक्ष ठेवायचं बरं का. विनोबा पडले गणिती. विनोबा गेले, थोडा वेळ बसले. अभिषेक पात्र रिकामं व्हायला किती वेळ लागतो आणि त्यामुळे दिवसभरामध्ये शंकराच्या पिंडीवरती किती पाणी पडलं ह्याचा त्यांनी एक गणितच मांडलं आणि त्यांच्या लक्षात आलं की दिवसभरामध्ये पिंडीवरती साधारणपणे 4 बादल्या पाणी जातं. हे लक्षात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी विनोबांनी अभिषेक पात्र भरलंच नाही, तर थेट 4 बादल्या पाणी शंकराच्या पिंडीवरती ओतलं. आईने विचारलं, "विन्या, लक्ष आहे ना रे? अभिषेक पात्र भरलेलं आहे ना, पाहतोयस ना?" त्यावर विनोबा म्हणाले, "अगं आई, काळजीच करू नकोस. मी सगळं गणित मांडलेलं आहे. 4 बादल्या पाणी त्या पिंडीवरती पडावं लागतं आणि ते मी सकाळीच घालून आलो." विनोबांची आई म्हणाली, "विन्या, तू गणिती असलास तरी मी तुझी आई आहे. त्यामुळे मला हे माहिती आहे की त्याच्यावरती 4 बादल्या पाणी जातं. पण अरे, एकदम सगळं पाणी ओतायचंच नसतं. थेंब 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 त्या पिंडीवरती पडलं पाहिजे. याला अध्यात्मामध्ये अनुसंधान म्हणतात की दर क्षणी त्या भगवंताचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. हीच भक्ती असते विन्या."
विनोबा सांगतात, या छोट्या छोट्या प्रसंगातनं माझ्या आईनी माझ्यावरती भक्तीचे हे संस्कार केले. हे भक्तीचे संस्कार विनोबांच्या गीता प्रवचनामध्ये इतक्या सुंदर रीतीनं व्यक्त होतात. विनोबा सांगतात की कर्म हे करावंच लागतं. कर्म सोडता येत नाही, कारण सोडणं हे सुद्धा कर्म असतं. त्यामुळे प्रत्येक माणसाला आपलं निहित, विहित आणि त्याला प्राप्त झालेलं, त्यानं स्वीकारलेलं सगळ्या प्रकारची कर्म करावीच लागतात. पण कर्म करताना केवळ कर्म करणं महत्त्वाचं नसतं, तर ते कर्म कसं केलं जातं ह्याला सुद्धा महत्त्व आहे. आणि हे सांगत असताना विनोबा त्यांच्या शैलीमध्ये एक अतिशय सुंदर उदाहरण देतात. विनोबा म्हणतात, रस्त्यावरती चालताना मला कागदाचे 2 कपटे दिसले. त्यातले दोन्ही मी उचलून बघितले, पण एक कपटा मला जास्त महत्त्वाचा वाटला. का? कारण त्या कपट्यावरती 1000 रुपये असं लिहिलेलं होतं. आणि फक्त तेवढंच नाही, त्याच्यावरती भारतीय रिझर्व्ह बँकेचा शिक्का उमटलेला होता. विनोबा म्हणतात, दोन्ही कागदच होते, दोघांचं टेक्स्चर तसंच होतं, पण तरीसुद्धा त्या दोघांमधलं एकच स्वीकरणीय होतं. याचं कारण त्याच्यावरती भारतीय रिझर्व्ह बँकेचा शिक्का होता. विनोबा म्हणतात, कर्माचं वजन हे भक्तीच्या शिक्क्यानं वाढतं आणि म्हणून कर्म करताना ते कायम भक्तीने करावं, प्रेमानं करावं, टिकमार्क म्हणून करू नये. विनोबा हे ज्ञानोबांच्याच जातकुळीतले आहेत. ज्ञानोबा जसं एखादा सिद्धांत सांगत असताना एकामागोमाग एक दृष्टांताच्या, उपमांच्या लढीच्या लढी उलगडत जातात, अगदी तसंच विनोबा करतात. आता खरं तर हे उदाहरण कळलं आहे, पटण्यासारखं पण आहे, पण तरी विनोबा आणखीन काही उदाहरणं देतात. ते म्हणतात, 2 माणसं गंगेमध्ये अंघोळीला उतरली. त्यातला एक माणूस म्हणाला की हायड्रोजनचे 2 रेणू आणि ऑक्सिजनचा 1 अशाने तयार झालेल्या संयुगातनं म्हणजे H2O यातनं मी अंघोळ केली. दुसरा म्हणतो की विष्णूच्या चरणकमलातनं जी निघाली, शंकरानं जिला डोक्यावरती धारण केली आणि लोकांच्या उद्धारासाठी जी धावत सुटली, अशा गंगा मैयामध्ये मी अंघोळ करतो. विनोबा म्हणतात, शरीरशुद्धी दोघांची होईल, पण चित्तशुद्धी दुसऱ्याची अधिक होईल, कारण त्या अंघोळीमध्ये, त्या स्नानामध्ये तो भाव आहे. किती सहजतेनं तो भक्तीचा झालेला संस्कार विनोबांच्या लेखणीतनं किती सहजतेनं प्रवाहित होतो. या गीता प्रवचनांच्याच दरम्यान कुणीतरी विनोबांना प्रश्न विचारला की विनोबा, फल सोडून कर्म करायचं असं तुम्ही म्हणता, पण असं जर फल सोडून कर्म केलं तर कर्माचं फळ मिळतं का हो? प्रश्न अगदी खरा होता, पण विनोबा त्याला इतकं सुंदर उत्तर देतात. विनोबा हे सगळं सांगत असताना जुनी एक कथा त्याला सांगतात. विनोबा म्हणतात की लक्ष्मी स्वयंवराची कथा तुला माहिती आहे ना, की लक्ष्मी हातामध्ये पुष्पमाला घेऊन निघालेली आहे. अहो, लक्ष्मीच आता स्वयंवर करणार म्हटल्यानंतर सगळेजण आलेत. नर आले, मुनी आले, देव आले. पण लक्ष्मीचं म्हणणं असं होतं, ज्याला माझी इच्छा नाही त्याची मला इच्छा आहे. आणि मग असा कोण बरा आहे? म्हणून लक्ष्मीनं शोध घेतला, तेव्हा तिच्या लक्षात आलं की सगळे आले आहेत, पण एक आला नाही. तो कोण? तर तो क्षीरसागरामध्ये पहुडलेला विष्णू. तो आला नाही म्हणून लक्ष्मी स्वतःहून त्याच्याकडे गेली आणि कायम तिथेच राहिली, त्याचे पाय चुरत राहिली. विनोबा म्हणतात की विष्णूला, नारायणाला फळाची इच्छाच नव्हती आणि सगळंच्या सगळं फळ त्याच्या वाट्याला आलं. थोडीशी श्रद्धा ठेवली पाहिजे, आपण कर्म मनापासनं केलं पाहिजे आणि जर कर्म चांगलं झालं असेल तर त्याचं पीक आल्याशिवाय राहत नाही. पेरिले तैसे उगवते, बोलिल्यासारखे उत्तर येते. समर्थ रामदासांनी सुद्धा आपल्याला नेमकं हेच सांगितलं आहे. विनोबांची ही शैली किती सुंदर आहे. साध्या साध्या गोष्टी तर ते सांगत राहतातच, पण ही जुनी एखादी कथा पुन्हा ताजी करून सांगतात. ह्याला कथेचं जतन करणं म्हणतात. पुन्हा कोणी जेव्हा विनोबांचं साहित्य वाचतं तेव्हा त्याच्यासाठी पुन्हा एकदा ही कथा नव्यानं संजीवित होते, त्याच्यासाठी पुन्हा एकदा काहीतरी वेगळा मार्ग ती सांगून जाते. आणि म्हणूनच आपल्याकडे म्हटलं आहे की न मागे तयाची रमा होय दासी. इतकं सुंदर विवरण करतात. असं वाटतं की विनोबा जणू आपल्या समोर बसलेत आणि आपल्याला एक एक गोष्ट उकलून दाखवत आहेत, एक एक पाकळी जणू उलगडून दाखवत आहेत. विनोबा म्हणतात की भारतीय संस्कृतीचा अतिशय खोलात जाऊनच विचार करायला हवा आणि अनेक ठिकाणी या संस्कृतीबद्दलचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला आहे. मुळात ते म्हणतात की ह्या संस्कृतीनं आपल्याला परिष्करण करण्याची संधी ठेवलेली आहे. परिष्करण करण्याची मुभा या संस्कृतीनं दिली आहे. परिष्करण म्हणजे काय? परिष्करण म्हणजे पाखडणं. म्हणजे काय? तर सत्व सगळं ठेवणं आणि फोलपटं उडवून लावणं.
कबीरजी म्हणतात तसं, सारं सारं कोग्रही लई थोथा देवडा आहे. जे आवश्यक आहे तेवढं ठेवा, बाकीचं सगळं काढून टाका. भारतीय संस्कृती आपल्याला हे करण्यासाठी पूर्ण मोकळीक देते. आजच्या काळाला अनुरूप जे आहे तेवढं ठेवा, बाकीचं सगळं सोडून दिलं तरी पण चालेल, पण त्यातला विचारांचा गाभा हरवून देऊ नका. हे परिष्करण विनोबांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे. एवढंच नाही तर विनोबांनी स्वतः जेव्हा गीताई लिहिली तेव्हा पुनः पुन्हा ती वाचली आणि 700 श्लोकांमध्ये 900 ठिकाणी त्यांनी परिष्करण केलं. 900 ठिकाणी काही ना काहीतरी त्यांनी चुका शोधून काढल्या स्वतःच्याच आणि त्याच्यावरती बदल केला. पुढच्या काळाला काय वाटेल, पुढच्या काळाला अनुरूप ह्याचं इंटरप्रिटेशन, ह्याचा भावार्थ मी सांगू शकतो का, हा विचार विनोबांनी केला. मुळात विनोबांचं म्हणणं असं की कशाचाही उगाचच्या उगाच हव्यास धरू नये, संग्रह करू नये. जे आवश्यक आहे, जे खरं आहे, जे चिरंतन आहे ते पुढच्या काळापर्यंत नक्कीच टिकणार आहे. विनोबा उत्तम कविता करायचे. जेव्हा ते घरी असायचे तेव्हा त्या कवितांचे कागद बंबामध्ये टाकून द्यायचे आणि जेव्हा ते काशीला होते तेव्हा कविता केली की लगेच गंगेमध्ये सोडून द्यायचे. एक दिवस एक कागद विनोबांच्या आईला मिळाला आणि विनोबांची आई म्हणाली, विन्या, किती छान कविता करतोस रे, दाखव बरं इतर कागद तुझे, आपण त्याचा संग्रह करूया. त्यावर विनोबा म्हणाले, आई, खरी गंमत संग्रहामध्ये नसतेच. खरी गंमत ही सर्जनामध्ये असते. कविता सुचण्यापर्यंतच ती गंमत असते. ती लिहून काढून त्याचा संग्रह करावा असं मला वाटत नाही. किती सहजतेनं हे सांगतात. मनामध्ये विचार येतो की आपण 4 ओळी लिहितो, त्या 4 ओळी व्हॉट्सॲपवर इकडे तिकडे सगळीकडे पाठवतो आणि प्रत्येक ठिकाणी खाली आपलं नाव घालतो. त्या 4 ओळी चिरंतन व्हाव्यात अशी आपली इच्छा असते. विनोबा म्हणतात, जे खरं आहे ते चिरंतनच राहणार आहे. जे सत्य आहे ते कधीही नाहीसं होत नाही. विनोबांनी परिष्करण हा भाग सांगितला, पण विशेषत्वानं जे त्यांनी सांगितलं म्हणजे जो त्यांचा विचार होता तोच त्यांचा उच्चार होता आणि तोच त्यांचा आचारसुद्धा होता. आणि म्हणून आपल्याकडे म्हटलं आहे की यह आचारवान सह आचार्यः, जो बोलल्यासारखं वागतो त्यालाच आचार्य म्हणावं आणि म्हणून आपण त्यांना आचार्य विनोबा व्हावे अशी पदवी दिलेली आहे. आचार्य या शब्दावरती विनोबांनी फार सुंदर विचार मांडलेत. शिक्षण विचार हे त्यांचं पुस्तक आजच्या काळातल्या प्रत्येक शिक्षकानं, प्रत्येक विद्यार्थ्यानं, प्रत्येक प्राध्यापकानं वाचलंच पाहिजे. मुळात भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकांचे किती वेगवेगळे प्रकार आहेत यावर विनोबा अतिशय सुंदर सटीक भाष्य करतात. विनोबा म्हणतात की आचार्य, गातुवीत, शिक्षक, मार्गदर्शक, गुरु, सद्गुरू असे अनेक प्रकार आहेत. आचार्य म्हणजे कोण, तर जो जसं बोलतो तसं आचरण करतो तो. गातुवीत म्हणजे कोण, तर मार्ग जाणणारा आणि मार्ग दाखवणारा. आणि शिक्षक म्हणजे कोण, शिकवणारा. म्हणजे ही व्याख्या आपण करतो पटकन, शिक्षक म्हणजे कोण, तर शिकवणारा. पण विनोबांना मात्र ही व्याख्या मंजूर नाही. विनोबा विचारतात की शिकवणारा किंवा शिकवणे यासाठी संस्कृतमध्ये काही क्रियापद आहे का. मग आपण त्यांना म्हणतो की आहे की अध्यापन. त्यावर विनोबा म्हणतात की ते घडवलेलं क्रियापद आहे. मूळ धातू अधि अधिक ई आहे. त्याचा अर्थ फक्त अध्ययन करणे, शिकणे असाच आहे. त्याला आपण प्रत्यय लावून प्रयोजकाचं रूप करून त्याला शिकवणे असं रूप आपण निर्माण केलं. पण संस्कृतींनी आणि संस्कृत भाषेनं हे रूप आपल्याला दिलेलं नाही आणि म्हणून त्यांचं म्हणणं की शिकवणं हा धातूच नाही, शिकवणं असूच शकत नाही. मग त्यांचं म्हणणं काय, तर शिकणं एवढंच खरं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनीही शिकावं आणि शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्याबरोबर शिकावंच. आणि म्हणूनच आपल्याकडे गणपती अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्ये तेजस्विनावधीतमस्तु अशी ओळ येते की आमच्या दोघांचं अध्ययन उज्ज्वल होवो. शिकवणारा तो शिक्षकच नाही असं विनोबा ठामपणे सांगतात. मुळात विनोबांचं म्हणणं असं आहे की शिक्षण हे फक्त मस्तकाशी संबंधित उरलेलं आहे. विनोबा म्हणतात की या देहामध्ये जसं मस्तक आहे तसे 2 हस्तक पण आहेत, पण त्या हस्ताचा वापर आपण कधी करतो. एकदा विनोबांनी एका शिक्षकाची मुलाखत घेतली, म्हणजे इंटरव्ह्यू घेतला. विनोबा म्हणतात की हां सांगा काय येतं तुम्हाला. तर तो शिक्षक म्हणाला की मला शिकवता येतं. विनोबा म्हणाले ते ठीक आहे, तुम्हाला दळता येतं का. तो शिक्षक म्हणाला की नाही, माझ्या घरी आई, माझी पत्नी वगैरे आहे, त्यामुळे मला काही दळता येत नाही, म्हणजे मी कधी काही प्रयत्न केला नाही. विनोबा म्हणाले ठीक, मग तुम्हाला बागकाम करता येतं का.
नाही म्हणे, तशी मला काही फार आवड नाही त्या गोष्टीची. विनोबा म्हणाले, ठीक. बरं मग तुम्ही रंगकाम वगैरे करता का? नाही, नाही. तसा मी सधन असल्यामुळे मी रंगारीच बोलवतो. असं जे जे म्हणून विनोबांनी विचारलं, त्या सगळ्याला त्याचं उत्तर नाही असं होतं. विनोबा पुन्हा विचारतात, मग तुम्हाला काय करता येतं? तो म्हणतो, मला शिकवता येतं. विनोबा म्हणतात, लहान मुलांवरती फक्त मस्तकाचे संस्कार करून चालत नाहीत, तर कृतीचा संस्कारसुद्धा करणं गरजेचं आहे. आज खूप मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतलेल्या माणसांना घरातली साधी साधी कामं करता येत नाहीत. विनोबा थेट आपल्याला घेऊन जातात ते रामायण काळामध्ये. विनोबा म्हणतात, पहा कसा विचार विश्वामित्रांनी केला. राम आणि लक्ष्मण हे अयोध्येचे राजकुमार होते. म्हणजे इतके नोकर चाकर त्यांच्या दिमतीला असणार होते की त्यांनी फक्त मुखातनं शब्द काढायचा अवकाश, त्यांची आज्ञा झेललीच जाणार होती. पण विश्वामित्र आले आणि त्यांना घेऊन गेले. आणि ह्या काळामध्ये विश्वामित्रांनी त्यांच्याकडनं बारीक सारीक कामं करून घेतलेली आहेत. म्हणजे अयोध्येच्या राजकुमाराला सुद्धा कामं करावी लागली आणि पुष्कळ चालावं लागलं. लहानपणापासनं अनेक गोष्टींची जबाबदारी कशी घ्यायची हे या काळामध्ये विश्वामित्रांनी त्यांना शिकवलं. विनोबा म्हणतात, लहान मुलांची जडणघडण ही फक्त विचारांनी होत नसते, तर ती कृतींनी सुद्धा होत असते. आणि म्हणून कृतिशील शिक्षण देणं हे फार महत्त्वाचं आहे. याच्यावर विनोबा योग, उद्योग आणि सहयोग असं सुंदरसं त्रिसूत्र आपल्याला देतात. योग म्हणजे, विनोबा म्हणतात, योग म्हणजे आजचं शिक्षण हे आपल्या रोजच्या जीवनाशी जुळलेलं असलं पाहिजे. जुळणं म्हणजे योग. यातून त्याला उद्योग करता आला पाहिजे, म्हणून दुसरं सूत्र आहे उद्योग. आणि ह्या उद्योगातनं त्यांनी समाजाचा एकत्रित येऊन विकास केला पाहिजे, आणि म्हणून तो सहयोग. किती सहजतेनं योग, उद्योग आणि सहयोग ही त्रिसूत्री विनोबा आपल्याला देतात आणि म्हणतात की याच्यावर जर शिक्षण उभं असेल तर समाज उत्तमच घडेल. विनोबांचं एक वाक्य याहूनही विचार करण्यासारखं आहे. विनोबा म्हणतात की न्यायसंस्था म्हणजे गुन्हा झाल्यानंतर जी संस्था कार्यरत होते, म्हणजे शिक्षा देते किंवा त्यातनं काही मार्ग काढते, ही जी न्यायसंस्था आहे ती सरकारच्या अंमलाखाली नाही, पण शिक्षण क्षेत्र मात्र सरकारच्या अंमलाखाली आहे. विनोबा म्हणतात की गुन्हा झाल्यानंतर जी संस्था कार्य करते ती सरकारच्या प्रभावाखाली नाही, पण गुन्हा होऊच नये म्हणून जी संस्था म्हणजे शिक्षण संस्था कार्य करू शकते ती का स्वतंत्र असू नये, असा प्रश्न त्या काळामध्ये विनोबांनी विचारलेला आहे. अर्थात ह्या सगळ्याची उत्तरं विनोबांकडे तेव्हाही नव्हती, कारण ती उत्तरं विनोबांच्या अधिकारात येत नाहीत, कारण विनोबा कधीच सरकारमध्ये गेले नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की नंगे से खुदा भी डरता है म्हणतात, ते विनोबांच्या बाबतीमध्ये सत्य होतं. त्यांना कुठलंही पद नको होतं, त्यांना कुठलाही मानमरातब नको होता, आणि म्हणून सत्य बोलण्यापासून ते कधीही कचरले नाहीत. ही सत्याची उपासना विनोबांनी सातत्यानं सुरू ठेवलेली होती. याच आपल्या शिक्षण विचारांमध्ये विनोबांनी 9 वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन मांडलेत. ते म्हणतात, शिक्षण कसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठले कुठले आयाम असले पाहिजे, तर एक म्हणजे व्यायामदृष्टी असली पाहिजे. मुलगा फक्त बुद्धीनं तयार असून चालत नाही, तर तो शरीरानं सुद्धा उत्तम असला पाहिजे, म्हणून व्यायामदृष्टी. 2 सातत्य योगाचा अभ्यास. फक्त परीक्षा आली की अभ्यास करणं याला काही अर्थ नाही. हा अभ्यास मला एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणार आहे, मला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे, आणि मी तो सतत केला पाहिजे, कारण त्या वयामध्ये अभ्यास हीच साधना असते, आणि म्हणून साधनेला सातत्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सातत्य योगाचा अभ्यास हा दुसरा दृष्टिकोन. तिसरी दृष्टी, कचऱ्यातून निर्मिती. मुलांना लहानपणापासून शिकवलं पाहिजे की काहीही वाया घालवू नका, आणि जे वाया ते घालवणार आहेत त्यातनं काही नवीन निर्मिती होते का याचा विचार त्यांना करायला लावा. कचऱ्यातून निर्मिती. चौथी गोष्ट, सौंदर्याने निर्मिती. कुठलीही गोष्ट केवळ टिकमार्क म्हणून करायची नाही, तर त्याच्यामध्ये कसं सौंदर्य येईल, किती सुंदरतेनं सगळं आपण करू शकू, हा विचार मुलांच्या मनावरती बिंबवला पाहिजे. आपण मुलांना तो विचार करायला लावला पाहिजे. साधं उदाहरण सांगायचं तर सरपटणारा प्राणी घरात येऊ नये म्हणून रांगोळीचा पट्टा ओढण्याची पद्धत. पण मग नुसतीच रांगोळी घालून ठेवली असती तरीही चाललं असतं. पण मानवाला सत्य, शिव आणि सुंदर ही 3 सूत्र वर्ण येतानाच मिळालेली असतात,
आणि म्हणून नुसता पट्टा माणूस घालत नाही, तर त्या पट्ट्यामध्ये सुद्धा सौंदर्य कसं होईल याचा विचार त्यानं केला आणि दारासमोरच्या सुंदर सुंदर रांगोळ्यांची निर्मिती झाली. त्यामुळे सौंदर्यातून निर्मिती हे लहान वयातच मुलांपर्यंत पोचलं पाहिजे. 5वं, सामुदायिक आपलेपण. लहान वयात शाळेत असतानाच मुलांना हे कळलं पाहिजे की ही सगळे आपण एकसारखेच आहोत. ही सगळी आपलीच भावंडं आहेत आणि त्याच्यामध्ये ते आपलेपण तेव्हाच निर्माण केलं पाहिजे जेव्हा तो त्या वयामध्ये आहे. 6वी दृष्टी, साधर्म्य वैधर्म्य निरीक्षण. योग्य काय, अयोग्य काय, कशामध्ये समता आहे, कशामध्ये त्याच्या तेवढी समता नाही, याचा विचार, विसंगती आहे याचा विचार मुलांनी लहान वयापासून केला पाहिजे. 7वा भाग, वाणीतून उद्बोधन. मुलांना शिक्षकांनी उत्तमोत्तम गोष्टी सांगितल्या पाहिजेत. याच बाबतीमध्ये विनोबा एका ठिकाणी फार छान म्हणतात. विनोबा म्हणतात की लहान मुलांना आईनीच शिकवलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे कृष्णाची गोष्ट आहे. सांदीपनी ऋषींच्या आश्रमातनं जेव्हा कृष्ण बाहेर पडला तेव्हा सांदीपनींनी विचारलं, बोल कृष्णा, तुला काय हवं, काय आशीर्वाद देऊ? त्यावर कृष्णाने सांगितलं की गुरुजी, मी अगदी मोठा झालो ना तरीसुद्धा मी मरेपर्यंत मला आईच्या हातचं जेवण मिळू दे. मातृहस्तेन भोजनम. आणि सांदीपनींनी त्याला तथास्तू म्हटलं. विनोबा म्हणतात आज हे थोडंसं बदलण्याची गरज आलेली आहे. मातृहस्तेनं भोजनम जसं आहे तसं मातृमुखेनं शिक्षणम हे फार महत्त्वाचं आहे. पहिल्या काही वर्षामध्ये आईनीच मुलाला शिकवलं पाहिजे, कारण आईचे आणि मुलाचे हृदयाचे ठोके जुळलेले असतात. अनेक गोष्टी फार विवरण न करतासुद्धा आई जेव्हा शिकवते तेव्हा ते मुलाला सहज कळतं. वाणीतून उद्बोधन. 8वी निष्ठा, विज्ञाननिष्ठा. कुठलीही गोष्ट केवळ मला वाटली म्हणून याला अर्थ नाही. भारतीय संस्कृती ह्याला कधीही दुजोरा देत नाही. म्हणून विनोबा म्हणतात की विज्ञाननिष्ठा महत्त्वाची. प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स आहे, शास्त्र आहे, ते सुद्धा शोधून काढलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची 9वी दृष्टी, ती म्हणजे परिश्रमनिष्ठा. मुलांना मेहनत करायला शिकवा. कुठलीही गोष्ट शॉर्टकटनी मिळत नाही हे मुलांना सांगा. या 9 दृष्टींवरती जर शिक्षणक्रम किंवा शिक्षणशैली किंवा शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम उभा राहिला तर विनोबा म्हणतात एक चांगलं मूल घडेल, नव्हे एक चांगला नागरिक जन्माला येईल. विनोबा सांगतात मुलांना हाताने कामं करू द्यात. म्हणजे आपल्याकडे एक श्लोक आहे की प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रे मित्रवद आचरेत, लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत. विनोबा म्हणतात पहिली ओळ नका घेऊ. मग कुठली घ्या? तर 16 वर्षाचं जेव्हा मूल होतं तेव्हा त्या मुलाशी मित्रत्वाच्या नात्यानं पालकांनी वागावं असं सांगतात. विनोबा ह्याच्यामध्ये थोडीशी भर घालतात आणि म्हणतात की 16 वर्षानंतर म्हणजे 16 वर्षापर्यंत स्वावलंबनाचे शिक्षण आणि 16 वर्षानंतर स्वावलंबनाने शिक्षण. 16 वर्षापर्यंत मुलाला असं तयार करा की त्याचं पुढचं शिक्षण तो स्वतःच घेऊ शकला पाहिजे. स्वावलंबन हा पाया विनोबांनी शिक्षणामध्ये मांडलेला आहे. मुळात विनोबा म्हणतात की अभ्यासामध्ये आपण स्वतःला किती गुंतवून घ्यायचं आणि ह्या अभ्यासातून खरंच विकास होतोय का फक्त गुण म्हणजे मार्क्स याच्याकडे आपलं लक्ष लागलेलं आहे, याचा विचार करणं फार गरजेचं आहे. विनोबांनी त्यांच्या शिक्षकांना सांगितलं होतं की वेद, उपनिषद, रामायण, महाभारत हे सगळं वाचून झाल्यावर, घरातली कामं झाल्यानंतर, माझ्या आवडीच्या काही गोष्टी करून झाल्यानंतर मग मी अभ्यास करतो. विनोबा खूपच हुशार होते. त्यामुळे एवढ्या थोड्या काळात केलेल्या अभ्यासावर सुद्धा विनोबांनी उत्तम गुण मिळवले. मुख्य म्हणजे विनोबांचा फोकस ज्याला आपण म्हणतो की जी एकाग्रता होती ती इतकी जबरदस्त होती की त्यांनी 50 तासामध्ये संपूर्ण फ्रेंच भाषा आत्मगत केली आणि त्याच्यामध्ये ते पहिले आले. फक्त फ्रेंच भाषा शिकले नाहीत, विनोबा एकंदरीत 22 भाषा शिकले. आणि 22 भाषा शिकले म्हणजे त्या 22 भाषांमधनं ते उत्तम संवाद साधू शकत होते, ह्या पातळीपर्यंत शिकले होते. विनोबा उत्तम व्हायोलिन वाजवायचे, कविता उत्तम करायचे, विचार जबरदस्त होता आणि विनोबांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. याच्यातनंच त्यांच्या मौनाचा जन्म झाला. मौन हे ठरवूनच करावं लागतं, नाहीतर मग आज ठरवलं उद्या सोडलं तर ह्याला मौन म्हणत नाहीत. पण विनोबा मात्र मौन घेतलं की 10-10 दिवस खरं मौन पाळायचे. याचा एक किस्सा सांगायचा तर एकदा विनोबा तुरुंगामध्ये होते. रात्रीची वेळ होती. विनोबा म्हणाले की मी कंदिलाची वात बारीक करून आता झोपणार. इतक्यात मला लक्षात आलं की माझ्या त्या खोलीमध्ये एक साप शिरलाय. क्षणभर विनोबा म्हणतात क्षणभर मी जरा दचकलो.
समोर बसलेला जो रक्षक होता त्याला हाक मारावी असं मला वाटलं. पण नंतर लक्षात आलं की अरे माझं मौन चालू आहे, मग कशाला हाक मारायची. आणि म्हणून विनोबा शांतपणे आपल्या त्या खाली घातलेल्या घोंगडीवरती बसले. त्यांनी एवढाच विचार केला, हा जो साप आलेला आहे तो माझा पाहुणा आहे, मी त्याला काही केलेलं नाही, तोही मला काही करणार नाही. या विचारानं विनोबांनी अंग टाकलं. आणि विनोबा या किस्स्याचा शेवट करताना म्हणतात की एरवी मला कंदिलाची वात बारीक केल्यानंतर 2 मिनिटात झोप लागायची, त्या दिवशी झोपायला 3 मिनिटं लागली. याच्यामध्ये विनोबांचं मौन, विनोबांचा विचार की मी त्याला काही केलेलं नाही आहे, तो मला कशाला काही करेल, हे मनुष्य सोडल्यास इतर प्राण्यांच्या बाबतीत 100% लागू आहे. आणि तिसरं म्हणजे श्रद्धा, जी त्यांनी आधी सांगितली, ईशश्रद्धा, ही श्रद्धा होती त्यांची की आपल्याला काहीही होणार नाही. आणि ह्या सगळ्यासाठी मी जो संकल्प केला आहे मौनाचा, तो संकल्प अजिबात बिघडवू देणार नाही. हे एवढं सगळं जेव्हा ताकद, ही शक्ती जेव्हा असते ना, तेव्हा असं एखादं व्यक्तिमत्व घडतं, तयार होतं. विनोबांनी कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला आणि आपल्यासमोर मांडल्या. कितीतरी सुंदर संकल्पना ते आपल्यासाठी सांगतात. स्वदेशी, विनोबा म्हणतात स्वदेशी म्हणजे फक्त भारतातलं नव्हे. मग स्वदेशी म्हणजे विनोबा म्हणतात स्थानिक प्रदेशी. माझ्या जवळच्या परिसरामध्ये जे जे घडतं ते माझ्यासाठी स्वदेशी आहे. आणि माझी दिनचर्या, माझा आहार हा त्या स्वदेशीवरती अवलंबून असला पाहिजे. एक संकल्पना विनोबांनी मांडली, त्याला त्यांनी नाव दिलं गुणचुंबक. ते म्हणाले आपण गुणचुंबक व्हायला पाहिजे. जे जे गुण समोर दिसतात त्याच्याकडे आपण स्वतःहून गेलं पाहिजे. आणि याच्यामध्ये 3 पायऱ्या आहेत. एक म्हणाले गुणदर्शन, पहिल्यांदा आधी गुण दिसावा लागतो. मग गुणस्तवन, त्या गुणाला चांगलं म्हणावं लागतं. आणि तिसरी महत्त्वाची पायरी म्हणजे गुणग्रहण. त्यामुळे त्या गुणचुंबकामध्ये 3 पायऱ्या आहेत. त्रिमूर्ती, फार सुंदर व्याख्या करतात विनोबा. विनोबा म्हणतात त्रिमूर्ती म्हणजे दत्त तर आहेच, पण मी समाजाच्या दृष्टीतनं जेव्हा त्रिमूर्ती बघतो तेव्हा माझ्या लक्षात येतं मी, माझा समाज आणि तो परमेश्वर, ह्या तिघांना मी त्रिमूर्ती असं म्हणतो. त्याग आणि दान म्हटलं तर खूप जवळचे शब्द वाटतात, पण विनोबा त्याच्यातला भेद आपल्याला समजावून सांगतात. विनोबा म्हणतात दान म्हणजे काय, तर वरवरची पालवी खुडणं. आणि त्याग म्हणजे काय, तर मुले कुठार मुळावरतीच घाव घालणं. पुढे सांगतात दान म्हणजे कपाळावर लावलेला बाम आणि त्याग म्हणजे पोटात घेतलेलं औषध. विनोबा म्हणतात दान म्हणजे धर्माचा माथा, पण त्याग म्हणजे धर्माचा पाया. 2 शब्दांकडे विनोबा किती सहजतेनं बघतात. त्याग आणि दान म्हटलं तर म्हणजे आपल्या रोजच्या वापरातले शब्द आहेत, पण त्यांच्याकडे या पद्धतीनं बघायला विनोबा आपल्याला शिकवतात. छोट्या छोट्या शब्दांचे सुंदर सुंदर अर्थ सांगत जातात. एका ठिकाणी कृष्णभक्तीचा रोग अशी एक संकल्पना ते मांडतात. कृष्णभक्तीचा रोग म्हणजे काय, आपण म्हणतो अहो भक्तीचा रोग कसा होईल. त्यावर विनोबा म्हणतात एक पांढरा मोठा कागद आहे, त्याच्यावरती मी काळा बिंदू काढतो आणि समोरच्या श्रोत्यांना विचारतो तुम्हाला काय दिसतंय. लोक म्हणतात काळा बिंदू. विनोबा म्हणतात पण त्यांना पांढरा पेपर दिसत नाही. याला कृष्णभक्तीचा रोग म्हणतात, की प्रत्येक गोष्टीमधलं वाईट शोधून काढण्याची जी वृत्ती आहे त्याला ते कृष्णभक्ती असं म्हणतात. कारण कृष्ण म्हणजे काळा रंग. आणि अशी खूप माणसं समाजामध्ये आहेत की जी छिद्रांवेशी आहेत. पण विनोबा म्हणतात हे सगळं सोडून दिलं पाहिजे आणि समाजाने एकत्र आलं पाहिजे. मला कधीकधी गंमत वाटते. विनोबांची जयंती 11 सप्टेंबर, म्हणजे त्यांचा जन्मदिवस 11 सप्टेंबर आणि विश्वबंधुत्व दिवससुद्धा 11 सप्टेंबरला. म्हणजे काय गंमत आहे ना, या तारखेतच काहीतरी आहे वेगळं. आणि म्हणून विनोबासुद्धा आपल्या प्रत्येक प्रवचनामध्ये हे सांगतात की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यांच्या भूदानाची चळवळ जेव्हा त्यांनी सुरू केली ना, तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा हे बंधुत्वच होतं. एका शेतकऱ्यानं आपली वडिलोपार्जित जमीन ज्यांच्याकडे जमीन नाही अशा मंडळींना दिली आणि त्या दिवशी विनोबांना भूदान हा शब्द सुचला आणि तिथून विनोबांची भूदान चळवळ सुरू झाली. भूदान चळवळ ह्या वयामध्ये करणं अजिबात सोपं नव्हतं. विनोबा सगळीकडे चालत गेले. 35,500 मैलाची यात्रा विनोबांनी पायी केली. कुणीतरी विनोबांना विचारलं की तुम्ही विमानानं का नाही जात. त्यावर विनोबा म्हणाले माझा संबंध भूमीशी आहे ना, मला भूदान हवं आहे, मग मी विमानाने का बरं जाऊ. एकाला सांगितलं की मला पृथ्वी तत्व हवं आहे, मला भू हवी आहे, भूमी हवी आहे आणि म्हणून मी माझ्या शरीरातलं पृथ्वी तत्व जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत मला माझं पृथ्वी तत्व मिळत नाही आणि म्हणून मी चालत यात्रा करतो.
विनोबा म्हणतात, आमच्याकडे बघून एखाद्याला आम्ही अतिशय दरिद्री आहोत असं वाटेल. पण आम्ही दरिद्री अजिबात नाही. आमच्या गरजा आम्ही कमी ठेवलेल्या आहेत. पण आमच्या अंतरंगात डोकावून बघा. आमच्या अंतरंगामध्ये मात्र तुम्हाला सात्विक श्रीमंतीच दिसेल. हे जेव्हा विनोबा म्हणतात ना, तेव्हा मला दासबोधातल्या त्या ओवीची आठवण होते. दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी असं म्हटलं आहे, की अंतरी असता नारायणे लक्ष्मीसी काय उणे, ज्याची लक्ष्मी त्या आपणे बळकट धरावा. समर्थांनी पण हेच सांगितलं, की अंतरामध्ये नारायण आहे की नाही पहा. तुमच्या अंतरामध्ये नारायण असेल, विष्णू असेल, तर लक्ष्मी तुमच्या पाशीच आहे, पण ती दाखवण्याची गरज नाही. विनोबा म्हणतात, की ह्या भूदान चळवळीमध्ये जेवढी माणसं जोडली गेली, ती माझी खरी संपत्ती. खरंच किती वेगळा विचार, सगळा भारतीय संस्कृतीचा विचार आहे, काळाचा विचार आहे, माणसांचा विचार आहे, त्यांच्या मनाचा विचार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये विनोबा अतिशय सूक्ष्म पातळीनं विचार करतात आणि तो विचार अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये मांडतात. विनोबा सांगतात, की समाजामध्ये ज्या व्यक्तीला कार्य करायचं असतं त्यानं कसं असलं पाहिजे, ते भगवद्गीतेतल्या एका श्लोकाचं आपल्याला स्मरण करून देतात. विनोबा म्हणतात, भगवद्गीतेत सांगितलं आहे, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः. म्हणजे काय, समाजामध्ये जी व्यक्ती राहणार असते तिचा कंटाळा लोकांना येता कामा नये आणि तिने लोकांचा कंटाळा करता कामा नये. ह्या विचारधारेनं किंवा ह्या विचारानं जेव्हा माणूस समाजामध्ये उतरतो तेव्हा तो दीर्घकाळ कार्य करू शकतो. खरंच आहे, विनोबांच्या वाणीमध्ये, विनोबांच्या विचारामध्ये ही एवढी ताकद होती, की समोर बसलेल्या श्रोत्यांच्या मनाला ते खऱ्या अर्थानं संस्कारित करत होते. नव्हे, आपली काय चूक होते ती बदलता येऊ शकते का, याचा विचार करण्याची शक्ती विनोबा आपल्या वाणीतून, आपल्या लेखणीतून आणि आपल्या कृतीतून समोर बसलेल्या श्रोत्याला, वाचकाला देत होते. आणि म्हणूनच इतकी वर्ष झाली तरीसुद्धा विनोबांची वाणी, त्यांचे लेख, त्यांची प्रवचनं ही जराही कंटाळवाणी वाटत नाहीत. या विषयाचा शेवट करत असताना आत्ता मला आठवते ती रवींद्रनाथ टागोरांची एक कविता. त्या कवितेमध्ये टागोर असं म्हणतात, की एका मुलाच्या डोक्यावरती एक गोणी मी ठेवली आणि त्याला ह्या तटावरून त्या तटावर जायला सांगितलं. सगळ्यांना वाटलं, की केवढी मोठी गोणी आहे, केवढं वजन झालं असेल ह्या मुलाला. पण तो मुलगा मात्र अतिशय आनंदानं चालत होता, कारण त्या गोणीतून त्याच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूनी रस पाझरत होता आणि तो मुलगा कधी जीभ या बाजूला नेऊन, कधी या बाजूला नेऊन तो रस चाखत चाखत अगदी आनंदानं चालला होता. आणि बघता बघता तो ह्या तटावरून त्या तटावरती गेला, कारण त्याच्या डोक्यावरती गुळाची गोणी ठेवली होती आणि उन्हामध्ये तो गूळ वितळायला लागला होता. त्याला ऊन लागलं नाही, पण गोड रस मात्र मिळाला. मला वाटतं, की विनोबांचे विचार हे सुद्धा असेच आहेत. मुळात ते अतिशय सोपे आहेत, साधे आहेत, त्यामुळे त्याचं ओझं तर आपल्यावरती होतच नाही. पण ते जेव्हा आपण डोक्यावरती घेतो, म्हणजेच त्याचा विचार करायला लागतो, तेव्हा त्याच्यातनं अमृत रस पाझरायला लागतो आणि आपण सुद्धा त्या मुलासारखं कधी जिव्हेच्या या टोकानं, कधी या बाजूनं तो चाखत गेलो आणि त्यातले अमृतकण आपल्या अंतरंगामध्ये उतरवत गेलो, तर आपल्या वृत्तीमध्ये आणि कृतीमध्ये निश्चित फरक झालेला आपल्याला दिसतो आणि मग आपली यात्रासुद्धा या तटावरून त्या तटावर जाताना किती आनंदाची होते याचा अनुभव आपणच घेतला पाहिजे. मला वाटतं हेच विनोबांच्या विचारांचं सौंदर्य आहे. श्रोतेहो, विनोबांचे विचार सौंदर्य डॉक्टर धनश्री लेले यांचं व्याख्यान आत्ताच आपण ऐकलं. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.